केलेला अपमान कदापि दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महामुकाबला पार पडतो आहे। मात्र त्या ठिकाणी आता वाद झाल्याचं कळतंय। दरम्यान पोलिसांनी आता मध्यस्थी केलेली आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गोंधळ झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पंचांना लात मारलेली आहे। अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महामुकाबला पार पडतोय। मात्र त्या ठिकाणी आता वाद झाल्याचं कळतंय। या स्पर्धेत या वादानंतर काहीसा गोंधळ झालेला आहे, त्यामुळे स्पर्धा थांबवावी लागलेली आहे, पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आता गोंधळ झाल्याची ही सगळी दृश्य आहेत। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी आपण पाहतोय। सुरक्षाच्या दृष्टीने आधीच तैनात केलेली होती। हा वाद झाल्यामुळे आता पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे आणि ऐन स्पर्धेमध्येच गोंधळ झाल्यामुळे ही स्पर्धा आता काही क्षणांसाठी का होईना थांबवण्यात आल्याची आपण दृश्य पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समोरच आपण पाहतोय हा संपूर्ण वाद रंगलेला आहे। आता हा वाद नेमका कशामुळे झालेला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ झालेला आहे। सगळा रेफरी संच तुमच्या रेफरी याच्यामध्ये या। रेफरी संच सगळे खाली, इथे सगळे रेफरी संच खाली या। एक सुद्धा रेफरी, सगळे मॅचवर थांबू नका, सगळे खाली चला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये राडा झालेला आहे, तिथे गोंधळ झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान पोलिसांना आता मध्यस्थी करावी लागलेली आहे। पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। त्या ठिकाणी नेमका जो गोंधळ झालाय तो निस्तारण्याचा प्रयत्न देखील पोलिसांच्या वतीने या ठिकाणी होत असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे आता ही स्पर्धा काही वेळ थांबवण्यात आलेली आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। माती विभागात महेंद्र गायकवाड आणि संकेत यादव यांच्यात अंतिम लढत झालेली आहे, तर गादी विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये अंतिम लढत पार पडत असतानाच आपण पाहतोय की हा सगळा वादाचा प्रसंग ओढवलेला आहे। आता पोलीस मध्यस्थी करतायत, हे वातावरण शांत करण्याचा देखील प्रयत्न पोलिसांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। मोठा पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी आधीच तैनात केलेला होता। आता पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। लैलेश, नेमका कशामुळे वाद झाला, काय घडलेलं आहे? महाराष्ट्र केसरीसाठी ज्या 2 कुस्त्या होणार झालेल्या आहेत, त्यामध्ये माती गटात एक आणि दुसरी कुस्ती आहे ती मॅट वरची आहे। तर माती गटामध्ये जी कुस्ती झालेली आहे त्यामध्ये सोलापूरचे महेंद्र गायकवाड विजयी झालेले आहेत आणि महाराष्ट्र केसरीसाठी जे कुस्तीसाठी पात्र ठरलेले आहेत। तर पृथ्वीराज मोहोळ यांनी मॅट गटामधून नाही का कुस्ती चितपट करत जिंकलेली आहे। मात्र या कुस्तीला युवराज राक्षे यांनी आता आव्हान दिलेलं आहे आणि यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। पोलिसांनी मध्यस्थी करत हा गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आता ही कुस्ती पुन्हा होणार की पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम ठरणार आहे, काही वेळात कळणार आहे। मात्र सध्या तरी कुस्ती जी आहे महाराष्ट्र केसरीची ती काही वेळासाठी पुढे ढकललेली आहे। लैलेश, पंचांना लात लागली किंवा त्यांना लात मारली गेली अशा प्रकारचं देखील आपल्याला ऐकायला मिळतं। पंचांना लात मारली नाही ना, मात्र नंतरच्या काळामध्ये जो गोंधळ उडालेला आहे त्यात पंचांशी बोलताना त्यांनी उद्धत घातलेली आहे आणि त्यामुळेच पंचाचा अपमान झाला असा देखील एक सूर पुढे येताना पाहायला मिळतोय। लैलेश, सध्याची काय परिस्थिती आहे? पोलिसांनी हा वाद मिटवलाय का आणि किती वेळामध्ये साधारण स्पर्धा पुन्हा सुरू होईल? सध्या तरी वाद मिटलेला आहे आणि स्पर्धा मात्र अजून सुरू झालेली नाही, कुस्ती सुरू झालेली नाहीये, काही वेळात कुस्ती सुरू होणार आहे। लैलेश, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच हा सगळा वादाचा प्रसंग घडलेला आहे, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। निश्चितच अजितदादा देखील कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच हे पूर्ण झालेलं आहे। आणि ते ज्यावेळेस ही कुस्ती चितपट झाली आणि पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित करण्यात आलं, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथून निघून गेले स्टेजकडे आणि मागे हा गोंधळ सुरू झाला। हो हो
त्यामुळे आपण पाहतोय आता पोलिसांकडून या ठिकाणी वाद मिटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अहिल्यानगरमध्ये पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। आपण ही दृश्य पाहतोय की अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा महामुकाबला पार पडत असतानाच या स्पर्धेला कुठेतरी आता गालबोट लागलेला आहे, गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी पोलीस देखील शर्थीचे प्रयत्न करतायत, पोलीस विनंती करतायत आणि संपूर्ण प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। महाराष्ट्र केसरीच्या या महामुकाबल्यामध्ये आपण पाहतोय की हा वाद झालेला आहे। आता हा वाद निवळण्यासाठी पोलिसांकडून देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। तिथं गडबड करून काही शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर धक्काबुक्की झाल्याचा देखील प्रकार या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय। कुस्ती विश्वामध्ये महाराष्ट्र केसरीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि या महत्वाच्या अशा स्पर्धेमध्ये आता या वादानं काहीसं गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस सातत्यानं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतायत, दोन्ही बाजूला पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणी हा वाद आता शिगेला पोहोचतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे शाब्दिक बाचाबाची देखील आपल्याला ऐकायला येते, त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे। नेमकं काय घडलं, कशामुळे हा सगळा वाद सुरू झाला हे आता तपासाच्या नंतर समोर येईल, मात्र सध्याची जी दृश्य आपण पाहतोय की आता विशाल बनकर सोलापूर पोलिसांची मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि पोलीस सातत्यानं हा वाद निवळण्याचा मिटवण्याचा प्रयत्न करतायत। इथे दृश्य आहेत अहिल्यानगर मधली स्कूल महाराष्ट्र केसरी महामुकाबल्यामध्ये हा राडा झालेला आहे आणि या वादामुळे या संपूर्ण कुस्तीच्या स्पर्धेला महामुकाबल्याला आता काहीच गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अहिल्यानगरमध्ये हा महामुकाबला पार पडतो आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आणि त्याच वेळी खरं तर हा संपूर्ण राडा झालेला आहे। एकीकडे महाराष्ट्र केसरीचा किताब कोण पटकावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच हा संपूर्ण राडा झालेला आहे। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर शिवराज राक्षे यांच्या पराभवानंतर आता हा गोंधळ झाल्याचं समजतंय। पोलीस हे संपूर्ण वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतायत, वाद निवळण्याचे प्रयत्न देखील पोलिसांच्या वतीनं सुरू आहेत, मात्र शाब्दिक बाचाबाची झालेली आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून समजून येत आहे आणि त्यानंतर अंगावर धावून जाण्याचा देखील प्रकार घडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी पोलीस आता हा वाद निवळण्याचा प्रयत्न एकीकडे करतायत। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा महामुकाबला पार पडत असतानाच हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर अंगावर धावून जाण्याचा देखील प्रकार घडल्याची हे दृश्य आपण पाहतो। सगळ्या पंचांनी बाहेर झाला। विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। शिवराज राक्षे यांच्या पराभवानंतर हा गोंधळ झाल्याचं कळत आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येतो एकीकडे स्पर्धा सुरू असतानाच हा सगळा वाद झालेला आहे, त्यामुळे या स्पर्धेला आता काहीच गालबोट लागल्याचं चित्र आहे। कुस्ती विश्वामधली अत्यंत महत्वाची प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि त्यामध्ये आता हा वाद झाल्यामुळे खरं तर हा सगळा अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। या संपूर्ण कुस्ती स्पर्धेकडे महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं, किंबहुना देशाचं लक्ष या कुस्ती स्पर्धेकडे असतं आणि त्या स्पर्धेमध्ये हा सगळा राडा झालेला आहे, वाद झालेला आहे, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत हा सगळा प्रकार पुढे गेला। त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण गोंधळामध्ये वादाच्या प्रसंगात मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीनं देखील करण्यात आलेले आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगरमध्ये हा संपूर्ण महामुकाबला रंगलेला असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षेच्या दृष्टीने आधीच त्या ठिकाणी तैनात केलेला होता, मात्र पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा असताना देखील वाद झालेला आहे
आणि सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीवरून सुरू झालेला हा वाद आपण पाहतोय की अंगावर धावून जाण्यापर्यंत झटापटीपर्यंत पोहोचला। त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांनी मध्यस्थी केली, तिथल्या स्थानिक प्रमुख लोकांनी देखील त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न आता त्या ठिकाणी केला जातो आहे। मात्र आता या स्पर्धेला मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला काहीसं गालबोट लागलेला आहे। छोट्याशा वादामुळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अडथळा आलेला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हा महामुकाबला अहिल्यानगरमध्ये रंगलेला असतानाच आता हा गोंधळ झालेला आहे आणि शिवराज राक्षे याच्याकडून काही लोकांकडून पंचाला लाथ मारल्याचं देखील एकीकडे सांगितलं जात होतं। मात्र अद्याप या संदर्भात अधिकृत आपल्याकडे माहिती पोहोचलेली नाहीये। मात्र या दृश्यांच्या माध्यमातून हा गोंधळ आणि वाद कशा पद्धतीने झाला, काय नेमकं घडलं हे आपल्याला याची कल्पना येऊ शकते। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर हमरीतुमरीवर हा सगळा प्रकार गेला, एकमेकांच्या अंगावर धावत जाण्यापर्यंत हा सगळा प्रकार गेलेला आहे। पोलिसांनी त्यानंतर मध्यस्थी केली। या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला या वादाचा अंदाज येऊ शकतो की अत्यंत महत्वाच्या अशा या स्पर्धेमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हा संपूर्ण वाद रंगलेला आहे आणि या वादामुळे, या गोंधळामुळेच खरं तर या स्पर्धेला, महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेला काहीसं आता गालबोट लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। कुस्ती विश्वामध्ये अत्यंत महत्वाची, मानाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कुस्ती महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा असते आणि ही स्पर्धा शांततेत आणि निर्विघ्न पार पडावी यासाठी खरं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असतो। सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेतली गेलेली असते। ऐनवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने देखील सर्व तयारी केली गेलेली असते। मात्र तरी देखील ही स्पर्धा सुरू असतानाच हा सगळा गोंधळाचा प्रकार घडलेला आहे, वादाचा प्रसंग ओढवलेला आहे। नेमका वाद कशामुळे सुरू झाला हा तपासाचा भाग आहे, चौकशीनंतर त्यातलं सत्य समोर येणार आहे। मात्र ही स्पर्धा सुरू असतानाच आता या स्पर्धेला काहीसं गालबोट लागलेला आहे, त्यामुळे स्पर्धेत आता अडथळा निश्चितच आलेला आहे। कुस्तीगीर संघाचे राज्याचे अध्यक्ष माजी खासदार रामदास भाऊ तडस, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊलीजी कटके, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सन्मान्य सालीमठ साहेब, बापूसाहेबजी पटरे, त्याचप्रमाणे माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे, महानगरपालिका आयुक्त डांगे साहेब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर साहेब, उद्योजक सुनील शेठजी मुनोत, रावशेठजी भंडारी, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथजी दाते सर, त्याचप्रमाणे बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन शिवराज राक्षेच्या पराभवानंतर हा गोंधळ झाल्याचं कळतं आहे। ही दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महामुकाबला पार पडत असतानाच हा वाद झालेला आहे। तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका। कोडगे गोंदिया ब्रांज पदकाचा मानकरी हे बघा आपा सगळ्या पंचांनी बाहेर झाला। विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ झालेला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला कुस्ती विश्वात अत्यंत महत्वाचं, मानाचं असं स्थान आहे। ही कुस्ती स्पर्धा निर्विघ्न पार पडावी यासाठी खरं तर प्रयत्न देखील केले जातात। मोठा पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असतो। मात्र तरी देखील हा गोंधळ झाला आणि त्यानंतर मोठा वाद झाला। अहिल्यानगरमध्ये ही कुस्ती स्पर्धा रंगलेली आहे आणि त्या ठिकाणी आता या स्पर्धेला काहीसं गालबोट लागलेला आहे। शिवराज राक्षे यांना पंचाला लाथ मारल्याची माहिती आहे, मात्र या संदर्भात अद्यापही अधिकृत समजलेलं नाहीये। चौकशीनंतर नेमकं काय घडलं ते समोर येणार आहे। सुरुवातीला शिवराज राक्षे यांना पराभवाच्या नंतर पंचाला लाथ मारल्याची देखील माहिती समोर येते आणि त्यानंतर हा नेमका काय, कसा पद्धतीने हा वाद झाला याची कल्पना या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकेल। एकीकडे ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडावी, कुठलेही गालबोट लागू नये यासाठी प्रयत्न केले जात असतात। प्रशासनाकडनं पोलिसांचा देखील यामध्ये मोठा महत्वाचा वाटा असतो। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असतो। मात्र तरी देखील हा सगळा गोंधळ झालेला आहे, गालबोट या स्पर्धेला लागलेला आहे आणि हा वाद ओढवलेला आहे। त्यानंतर आता पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करताना आपल्याला दिसत आहेत। हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी पोलिसांचे देखील शर्थीचे प्रयत्न आहेत।
पंचांच्या भूमिकेवर देखील आता काहीशे आक्षेप घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकं काय घडलेलं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हा गोंधळ झाल्यामुळे या संपूर्ण स्पर्धेला आता काहीसं गालबोट लागल्याचं बोललं जात आहे। कारण अत्यंत महत्त्वाची मानाची अशी ही स्पर्धा असते। आता या स्पर्धेमध्ये काहीसा अडथळा या वादानंतर ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हा नेमका वाद कशामुळे सुरू झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र हा वाद झाल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर हमरीतुमरीपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत हा सगळा प्रकार गेला। त्यामुळे आता काहीसा अडथळा आपल्याला या स्पर्धेत आलेला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आता गालबोट खरं तर या संपूर्ण स्पर्धेला, मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेला लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा महामुकाबला रंगलेला असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात असतानाच हा सगळा प्रकार घडलाय। पोलिसांनी देखील आता या ठिकाणी हा वाद मिटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। अंतिम तिसरा पुकार पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। हो विजय घोषित होऊ द्या। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना, महामुकाबला पार पडत असतानाच हा गोंधळ झालेला आहे। या कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। विशाल बनकर सोलापूर शिवराज राक्षेच्या पराभवानंतर हा गोंधळ झाल्याचं समजतंय। पंचाला लाथ मारल्याचा देखील एकीकडे आरोप केला जातोय, आक्षेप घेतला जातोय। त्यानंतर ह्या गोंधळाला सुरुवात झाली आहे। शिवराज राक्षे याचा पराभव होईपर्यंत ही स्पर्धा सुरळीतपणे सुरू होती, मात्र त्याच्या पराभवानंतरच या गोंधळाला सुरुवात झाली आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा महामुकाबला पार पडतो आहे आणि या कुस्ती स्पर्धेला आता काहीसं गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। माजी कुस्तीपटू चंद्रहार पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, आपण पाहतोय अत्यंत मानाची महत्त्वाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असते, मात्र त्या ठिकाणी आता काहीसं गालबोट लागलेला आहे, तिथं गोंधळ झालाय। हो, ते बघितलं मी आता टीव्हीवर। तो निकालावरून काहीतरी वाद तरी निर्माण झाला आणि पराजय परवाना यांनी तिथं काहीतरी लाथ मारली असं ऐकायला मिळालं मला। हो, पण तो घडलेला प्रकार चुकीचा घडलाय, कारण पंचांवर कधी धावून जाण्याचा प्रकार आजपर्यंत घडलेला नाही। पण ते त्याच्या मागे का घडला प्रकार हा पण विचार करणं महत्वाचं आहे, कारण अशी वेळ ह्याच्यापूर्वी कधी आली नाही कुठल्या पैलवानावर, मग ह्या पैलवानावर का आली वेळ ही? मग कुस्तीच्या निकालावर काही आक्षेप आहेत का? मग त्याचा विचार ते पंचांनी केला पाहिजे। पाटीलजी, आपण पाहतोय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता पोलिसांकडनं जर खरं तर हे वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा पद्धतीची महत्त्वाची स्पर्धा असते त्या ठिकाणी आधीच खरं तर सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते। अशा स्पर्धेला अशा पद्धतीनं गालबोट लागणं अत्यंत चुकीचं असं वाटत नाही? 100% हे आजपर्यंत कधी झालेलं नाही, असं पूर्वी झालेलं आहे, पण पंचांवरती धावून जाण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला आहे। पण अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत। पण ह्या का घडतात ह्याच्या पाठीमागे पण सर्वांनी विचार केला पाहिजे, कारण पहिलवानावर ज्यावेळी अन्याय होतो मग त्या अन्यायाचं कुठेतरी रूपांतर ह्या अशा प्रकारामध्ये मग किंवा नाही झालेला किंवा पहिलवानांचं काय म्हणणं आहे ते पण ऐकून घेतलं पाहिजे पुढच्या पंच कमिटीने। त्याचा काय कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे तो ऐकून घेऊन त्याचं समाधान करणे हे आपल्या पंचांचं काम आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रहार पाटीलजी, आपण झी24 तासशी बातचीत केली त्यासाठी। ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार साहेब सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। काका पवारजी, नेमका काय गोंधळ झालेला आहे? कारण अत्यंत महत्त्वाची अशी ही स्पर्धा असते, त्या ठिकाणी वाद झाल्याचं कळतंय, आपल्यापर्यंत काय माहिती आली आहे? पवारजी, माझा आवाज येतोय? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र अत्यंत मानाच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या स्पर्धेला काहीसा आता गालबोट लागलेला आहे।
शिवराज राक्षेच्या पराभवानंतर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। अहिल्यानगरमध्ये हा सामना महामुकाबला सुरू होता। शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारल्याची देखील माहिती समोर येते आणि त्यानंतर हा गोंधळ सुरू झाल्याचं कळतं आहे। नेमकं काय घडलं हे आता काही वेळानंतर या संपूर्ण चौकशीनंतर समोर येईलच। मात्र अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये असे प्रकार होणं अत्यंत निंदनीय असतं आणि आजपर्यंत खरं तर अशा पद्धतीचा प्रकार घडला नाही असं देखील आपण थोड्याच वेळापूर्वी चंद्रहार पाटील यांच्याशी बातचीत केली। त्यांनी देखील खरं तर या घटनेला दुजोरा दिलाय की अशा पद्धतीच्या घटना अशा स्पर्धांमध्ये घडत नसतात, त्याची पुरेपूर काळजी घेतली जाते। मात्र आता नेमकं काय घडलं ज्यामुळे हा प्रकार घडला हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। काका पवारजी, महत्त्वाच्या अशा सामन्यांमध्ये हा वाद झालेला आहे, काय नेमकं घडलंय, आपली काय माहिती आहे? मी तर नव्हतो तिकडं, मी इकडे पुण्यातच आहे, तालमीवरच आहे। मी काय आज गेलो नव्हतो आज मग, पण तिथं त्या याच्यावर दिसतं सगळं आणि त्या मुलाने धाक मारली, तिथं 4 पॉइंट बनतात पण कुस्ती सीट देता येत नाही। कुणालाही दाखवलं तर वर्ल्ड WWE ला जर पाठवलं तरी काही फरक पडत नाही, पण ते कसं कुस्तीला चितपट नाही झाली, पॉइंट होतात त्याचे। म्हणजे त्याचं काय झालं मला काही एवढं मी बघितलं नाही, पण त्याला राग अनावर झाला नाही, ते सगळ्यांनी समज मला बघत मिळालं त्याने ते लात मारली वाटते काहीतरी पंचाला, म्हणजे असं तसं काहीतरी झालं ते, म्हणजे त्याला राग अनावर झाला नाही ते पंचाला, ते कसं काय एवढं हे झालं काय माहिती, पंचाने एवढी नाव द्यायला पाहिजे कुस्ती लगेच पीठ त्याची कुस्ती बरोबर। आता दोन्ही पैलवान चांगलेच आहेत, दोन बरोबर। पवारजी, अशा पद्धतीचं जर वर्तन केलं गेलं पैलवानाकडनं असेल, पंचांकडनं असेल, तर काय पद्धतीची कारवाई होऊ शकते आणि चौकशी कशा पद्धतीने होऊ शकते? आता काय फेडरेशनला ऑल इंडिया फेडरेशनचं त्याच्यात कोण संस्था असेल, त्याच्यात वर्ल्ड मध्ये कोण तर असेल त्याला ही दाखवून कुस्ती बाबा ही कुस्ती चितपट झाली का, त्याच्यावर काय असेल ते निर्णय द्यावा त्यांनी बघून सगळ्यांनी। आणि नवीन फेडरेशन आहे ना आता, नवीन सगळे नवीन नेते आहेत सगळे आता ते, त्याच्यामुळे सर्व नवीन रेफरी आहेत, त्याच्यामुळे काय तर झालं असेल त्याच्यात, मग आम्ही नव्हतो तिथं, मग त्याच्यामुळे काही हेच नाही। काका पवारजी, मुद्दा असा आहे की ही अत्यंत महत्त्वाची आणि मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे, छोटी मोठी स्पर्धा नाहीये। महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतलेली असते, सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतलेली असते, तरी देखील असा प्रकार घडतोय। नाही, काळजी घेणार पण रेफरीला कधी कधी काय होतं माहिती का, रेफरीच्या हातात देव मानला जातो, आपण लक्षात ठेवा रेफरीला, म्हणजे देवाची त्याला रूप मारते, त्याचा आपण पायच धरतो, म्हणजे तिथे गेला की पहिलवान कोचला बी असतो त्या पायच धरतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे कसं असतं की सगळ्या गोष्टी त्याच्या हातात असतात, काय करायचं काय नाही, झाले चित म्हणा आम्ही म्हणणारच की झाल्यावर झालीच कुस्ती, पण ती कुस्ती पॉइंटवर पॉइंट झाले त्याचे 4 पॉइंट नक्की होतात त्याचे, एवढं मला दिसतं। म्हणजे मी आता इथं कुस्ती बघतोय त्याच्यावर, तर त्या कुस्तीचं एवढं मात्र हे नाही की एकदम चितपट दिलेलं की कुस्ती, जरा थांबायला तर पाहिजे होतं रेफरीनं, जरा थोडस म्हणजे वेळ घेऊन बाबा सगळ्याला मागायची कुस्ती, इकडला बी पंच असतो, पलीकडे एक पंच असतो बसलेला, 3 जण असतात, 3 जणांचं म्हणजे बागून बघायला पाहिजे कुस्ती। नाही पवारजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर पंचांच्या निर्णयावर आपल्याला काही आक्षेप असतील तर त्याची एक पद्धत असेल ना, जी दृश्य आपण पाहतोय पंचाला तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना अशा पद्धतीनं लाथ मारण्यात आली आहे। तुम्ही देखील ऐका, तुम्ही देखील झी24 तासच्या आता जर तुम्ही चॅनल ऑन केलं तर ही दृश्य आपल्या समोर आहेत। ते बरोबर आहे, दृश्य म्हणजे त्याला राग अनावर झाला ना, ते पंचांनी रेफरीने कुस्तीच दिली ना लवकर, त्याच्यामुळे त्याला राग आला त्याला, त्याच्यामुळे जास्तही झाला असेल। पवारजी, राग जरी आला तरी आपले आक्षेप नोंदवण्याची एक काहीतरी पद्धत असेल, फेडरेशन आहेत, इतर गोष्टी आहेत, ते आता दाखवायला पाहिजे ना, मग त्याने ते म्हणलं ना ते टीव्हीवर दाखवा म्हणतो ना कुस्ती, दाखवायला पाहिजे मग पंचांनी कुस्ती, एवढं तुमचं मीडिया तिथं पूर्ण आहे, पूर्ण मीडिया आहे तिथं, मग कुस्ती दाखवायला काय होते लोकांमध्ये, काय फरक पडतो, दाखवा ना कुस्ती, मोठ्या क्रिमिनल दाखवा लोकांना कुस्ती, तिच्यात काय एवढं हे काय दोन्ही खेळाडू आपलेच आहेत, घरचेच आहेत खेळाडू दोन्ही, पण आज थोडंच आहे की बाहेरचे इथं। निश्चितच काका पवारजी, धन्यवाद, आपण झी24 तासची बातचीत केली त्यासाठी।